कोणतरी दीडदमडीचा बागेश्वर धाम अर्थात धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रात आला होता नागपूरला आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला. शिवाजी महाराज लढाया करून थकले होते आणि ते संत रामदासांकडे गेले आणि ते म्हणले की मी आता थकलोय, मी आता लढू शकत नाही, हे घ्या सगळं स्वराज्य, आणि स्वतःचा जिरेटोप तलवार वगैरे त्या रामदासांकडे दिली. आणि मग रामदास अचंबित झाले आणि ते म्हणले मी तुमचा गुरु आहे, तुम्ही माझे शिष्य आहेत, तर मी सांगतोय ते ऐका. पण हा सगळा जो किस्सा आहे हा सगळा खोटा आहे. शिवाजी महाराजांच्या आणि रामदासांची कधीच भेट झाली नाही, परंतु हिंमत ते गोविंदगिरी महाराजांना याच्या अगोदर केली, आता धीरेंद्र शास्त्रींनी केली. ही सगळी RSS समर्थक मंडळी आहे, कार्यक्रम सुद्धा RSSचा होता. आणि त्याच्यामध्ये मोहन भागवत, तो गोविंदगिरी महाराज, नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, ही सगळी मंडळी होती. त्यांच्या समोर शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगण्याची हिंमत ह्या धीरेंद्र शास्त्री बागेश्वर धामची झाली. आणि महाराष्ट्रात तमाम तुमच्या माझ्यासारखे सगळे शिवप्रेमी त्या ठिकाणी आक्रमक झाले आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण ही गोष्ट इथंच थांबत नाही. रामदासांचं शिवाजी महाराजांसोबत फोटोच्या रूपानं जे काही जोडण्याचं काम केलं ते रामदासी बैठकातून. आप्पासाहेब धर्माधिकारी, नानासाहेब धर्माधिकारी यांच्या ज्या श्री बैठका होतात, तुम्ही कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात सुद्धा लोण पसरलंय, इकडे सोलापूर वगैरे तुम्ही कुठलाही जिल्हा घ्या, ह्या बैठका सध्या सगळीकडे लोण पसरलंय. एका धीरेंद्र शास्त्रीला विरोध करून चालणार नाही. तर ह्या ज्या रामदासी बैठका होतात त्यांनी घेतल्या, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. पण त्यांनी जो रामदास लोकांच्या घरात घेऊन जाण्यासाठी शिवाजी महाराजांचा वापर केला ना, तो फोटो प्रत्येकाच्या घरात ते श्री प्रतिष्ठान म्हणून ते श्री सदस्य स्वतःला म्हणून घेतात. आणि ही भक्त मंडळी 3-4 फोटो जे धर्माधिकाऱ्यांच्या त्या बैठकीत दिले जातात तेच घरात लावायचे, इतर देव लावायचे नाही. आपल्याला त्याच्याबद्दल पण काय म्हणायचं नाही, आपल्याला त्या बैठकीबद्दल पण काय चर्चा करायची नाही, कारण सगळीकडे थोतांड चाललंय हे वेगळं सांगायची गरज नाही. लोकांना कसं भूलतापांना बळी पाडलं जातं हे मी वारंवार सांगत आलोय. आणि आता जी बौद्धगिरी सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, मोठे स्कॅम त्या ठिकाणी बाहेर निघतायत आणि ते इतके भयानक निघतायत, आपल्याला या सगळ्यांबद्दल अजून जागृत राहून सगळी पोलखोल करावी लागेल. आता मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जागृत करायचे. त्याच्या अगोदर सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय. मी संतोष शिंदे, संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड ह्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरून मी हा महत्वाचा विषय यासाठी चर्चा करतोय. तुम्ही कधी एखाद्या मित्राच्या घरी किंवा ओळखीच्या नातेवाईकाच्या घरी जात असाल आणि ते जर रामदासी बैठकांशी जर कनेक्टेड असतील, तर जरा तुम्ही त्या घरी जाण्याचा परत एकदा प्रयत्न करा. पण घरी गेल्यानंतर पाणी सुद्धा पिऊ नका. त्यांनी जेवण्याचा आग्रह केला तर अजिबात जेवायचं नाही. का? त्यांना पहिलं सांगायचं ते घरातला शिवाजी महाराज आणि रामदास यांचा एकत्र फोटो असलेला पहिला घरातून काढून टाका. तुम्ही गुरु म्हणून का शिवाजी महाराजांच्या माथ्यावर ते रामदासांना मारतायत? अहो, यांची कधी भेट झाली नाही, यांचा काही संबंध नाही. तुमची जर रामदासांवर काही भक्ती श्रद्धा वगैरे असेल तर ती तुमची तुम्ही लखला बासू, स्वतंत्र फोटो लावा. पण शिवाजी महाराजांसोबत का? हा महत्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, आपल्याला वाद घालायचा नाही, आपल्याला त्यांच्या घरातलं पाणीही प्यायचं नाही आणि त्यांचं जेवायचं नाही आणि त्याला सांगायचं इथून पुढे आपली मैत्री सुद्धा संपली. पण तुम्हाला या माध्यमातून एक गोष्ट सांगतो, ह्या संघाच्या RSSच्या मुशीत झालेली वेगळी वेगळी प्रोडक्ट आहे. यांनी एक एक व्यक्ती घेतलाय आणि आयुष्यभर त्याचा प्रचार प्रसार केलाय. तुमच्या डोक्यातून शिवाजी महाराज काढायचे हे त्यांनी फिक्स ठरवलंय आणि त्यांचे प्रोडक्ट घुसवायचे हे त्यांनी सेट कार्यक्रम केला. आता मी याच्याबद्दल कुणाच्या वाईट बोललोय का? अहो, ज्या रामदासांबद्दल आदिलशहाचा हेर म्हणून सांगितलं जातं आणि इतिहासामध्ये तुम्ही मामा देशमुखांचं रामदास आणि पेशवाई पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये त्यांनी काय मांडलंय हे लिहा, म्हणजे समजून घ्या.
किंवा कुठल्याही इतिहास संशोधकाला विचारा की शिवाजी महाराजांचे गुरु रामदास आहेत का, ते स्पष्ट बोलतील. विनाकारण शिवाजी महाराजांचा पराक्रम नाकारण्यासाठी शिवाजी महाराजांबद्दल सतत वाद लावले जातात. हे बघा, शिवाजी महाराजांवरचं प्रेम कमी होणार नाही, परंतु एक लिमिट असतं. सतत एखाद्या विषयी जर वाद 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 म्हटलं ना, लोक त्या गोष्टीकडून कानाडोळा करतात. हे यांना करायचंय. आणि सत्ताधारी मंडळी या सगळ्यांना असं खंबीरपणे यांच्या पाठीशी आहे. आणि हीच आता योग्य वेळ आहे की घरातला रामदास काढून टाकायचा. महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रत्येक शहरात, तालुक्यात हे जेवढे बैठकाला जातात, तुम्ही जा. प्रत्येकाने वार ठरवून घेतलेत, यांची आर्थिक लूट होते, हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु हे सगळं होत असताना आमच्या शिवाजी महाराजांना ही जी बाहेरची मंडळी बदनाम करतात, येऊन खोटा इतिहास सांगतात, हे याचं बीजारोपण इथंच आहे, महाराष्ट्रातच आहे. ही कोण मंडळी करते, यांच्यावर आता आपण गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्याकडं या सगळ्या गोष्टीचा जाब विचारणं गरजेचं आहे. माझी महाराष्ट्राला या माध्यमातून विनंती, आपल्याला ना कुणाशी वाद घालायचा आहे, तुम्ही तुमच्या घरातून लोकांना आवाहन करायचंय. अन्यथा तुम्ही सांगा की आम्ही शिवाजी महाराजांच्या बदनामीसाठी तयार झालेलो आहोत. मग ह्या सगळ्या बैठका घेणाऱ्या आणि जाणारे या सगळ्यांवर बहिष्कार घालावे लागतील. ही सुरुवात करावी लागेल. भारतीय उद्दिष्टिकेचं आपल्या राज्यघटनेचं इथं मी ठेवलंय. तुम्ही आम्ही सगळे लोकशाही मानणारे आहोत. माननीय उच्च न्यायालयामध्ये गुरु आहेत का या प्रकरणावर कार्यकर्ते ज्यावेळेस म्हणजे स्थानिक पातळीवर लढत होते, मांडत होते, त्यावेळेस हा मुद्दा ज्यावेळेस उच्च न्यायालयापर्यंत गेला आणि छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठाकडे गेला, त्यावेळेस याच्यावर संशोधन झालं. बऱ्याच दिवस केसेस ह्या सगळ्या हेअरिंग झाल्या आणि माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय, शिवाजी महाराजांची आणि रामदासांची कधीही भेट झालेली नाही, गुरु असल्याचा पुरावा अजिबात नाही. आता मी कायदेशीर सांगतोय. मग हे जे जे घरामध्ये शिवाजी महाराज आणि रामदासांचा फोटो लावतात, ते सगळे बदनामीस पात्र असतील आणि ते हायकोर्टाची जर बदनामी करणार असेल तर याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठे, शिवाजी महाराजांसोबत जे 18 पगड जातील ते सगळे लढले. त्यांना मराठा सैन्य म्हणून ओळखलं जात होतं. शिवाजी महाराज होते आणि त्याच्यानंतर सुद्धा शिंदे होळकर लढत होते, तोपर्यंत मराठ्यांचं साम्राज्य होतं, हे लक्षात ठेवा. आणि मग ते मराठे आज हा खोटा इतिहास का सहन करतात, मान्य करतात? घरात फोटो लावतात. एक तर तो काढून टाका, नाही तर आम्हाला काढून टाकावं लागेल किंवा कायदेशीर या सगळ्या गोष्टी लढावं लागेल. पण हे सगळं रेवदंड्याच्या धर्माधिकारीपर्यंत हा सगळा मुद्दा गेला पाहिजे आणि त्यांना विनंती केली पाहिजे, तुम्ही आता थांबवणार आहात की नाही. कारण हे कुठं तरी थांबलं पाहिजे. एक बागेश्वर धाम, गोविंदगिरी किंवा अजून कोणतरी लिंबू टिंबू चंगू मंगू येतात आणि काहीतरी बोलतात, हे सहज होत नाही. खोट्या इतिहासाची पुस्तकं, पोस्टर्स हे महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर त्या ठिकाणी वितरित केले जातात. एक स्क्रिप्ट तयार केली जाते, जी त्यांना वाचायला दिली जाते आणि त्याच पद्धतीने हे बोलतात. यांचं कुणाचंही प्रेम नाही, फक्त त्यांना शिवाजी महाराजांचा आधार घ्यायचा आहे. शिवाजी महाराज किती ग्रेट आहेत, किती ग्रेट आहेत, आजही तुमच्या माझ्या हृदयात आहेत. पण ते चांगले शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार आपल्याला अपेक्षित आहेत. कुणीतरी चुकीचं सांगून प्लांट करून बदनामीकारक इतिहास जर मांडत असेल, शिवप्रेमींनो हात जोडून विनंती, मी एक मावळा आहे, आपण खोटा इतिहास सहन करायचा नाही आणि नजरेनी सुद्धा पाहायचं नाही. आता घराघरातला रामदास एक तर बाहेर काढावा लागेल किंवा शिवाजी महाराज रामदासापासून विभक्त करावे लागतील, हे फक्त लक्षात ठेवा. बैठकीतून रामदास ठेवा, आमची काही हरकत नाही, पण बैठकीतून शिवाजी महाराज बाहेर काढले पाहिजेत, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि ते मावळ्यांच्या मनातून आहे, हे लक्षात ठेवा. जय शिवराय. मावळ्यांनो, तयार आहात की नाही, लढायचे की नाही, बघा, आवाज उठवा. आणि जमलंच तर हे संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल
जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे याची व्यवस्था करा.